सतत पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण उल्हास नदी किनारी आहोत। नवीन पूल आहे त्या ठिकाणी सध्या आपण आहोत। सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती। जवळपास इशारा पातळीपर्यंत उल्हास नदीची पाणी पातळी पोहोचत होती। असं असताना सध्या बदलापूर शहरात जरी पाऊस कमी पडत असला तरी सुद्धा कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम मात्र कर्जत तालुक्यातल्या पावसामुळे त्याचा परिणाम मात्र बदलापूरच्या उल्हास नदीमध्ये होताना बघायला मिळतोय। सकाळची 6:30ची दृश्य आपण बघितली असती तर जवळपास हा फाउंटेन आणि जी काही खेळणी आहेत उल्हास नदीवरची ती अर्ध्याहून जास्त पाण्याखाली गेली होती आणि त्याच्यानंतर अग्निशमन दल आणि इतरही प्रशासन या ठिकाणी आलं होतं। असं असताना आता आपण बघत असाल तर सकाळपेक्षा काही प्रमाणात पाणी पातळीमध्ये उल्हास नदीच्या घट झालेली आहे। खरं तर ही एक चिंतेची बाब आहे। चिंतेची बाब का तर बदलापूर शहरात पाऊस पडत नसताना सुद्धा वारंवार उल्हास नदी भरणं या ठिकाणी आपण बघत असाल तर एकंदरीत बदलापूर शहरात पुराचा धोका जो आहे तो या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय। फायर ब्रिगेडचे कर्मचारी आपण बघत असाल तर फायर ब्रिगेडचे कर्मचारी सुद्धा वारंवार या ठिकाणी येत आहेत, पाणी पातळी पाहतायत। कोणीही उल्हास नदीच्या जवळ जाऊ नये यासाठी सूचना ज्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जातात आणि एकंदरीत उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे आपण बघत असाल तर पुराचा धोका जो आहे तो शहराला वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। आता पुन्हा एकदा गेल्या जवळपास 4-5 दिवसांपासूनच आपण चित्र बघतोय तर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पावसामुळे बदलापूर शहराला पावसानं चांगलंच झोडपलं। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, अनेक गाड्यांचे वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि हे सगळं होत असताना एकंदरीत आज आपण बघितलं तर पुन्हा एकदा सकाळच्या सुमारास म्हणजे सकाळपासूनच जवळपास या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। याचा परिणाम आज रविवार आहे लोकलवर सुद्धा झालेला आहे। लोकल बऱ्यापैकी जवळपास 30 ते 35 मिनिटं उशिरानं धावत आहेत। प्रत्येक लोकल म्हणजे मुंबईहून बदलापूरकडे येणारी सुद्धा आणि बदलापूरहून आपण बघत असाल तर एकंदरीत मुंबईकडे जाणारी सुद्धा जी लोकल आहे ती जवळपास 30 ते 35 मिनिटे उशिराने धावत असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या हे चित्र आपण बघतोय आणि आता पोलीस प्रशासन सुद्धा आलेलं आहे। उल्हास नदीच्या नवीन पुलावर कोणीही थांबू नये त्या पद्धतीच्या सूचना वारंवार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। त्यामुळे आता पोलीस प्रशासन सुद्धा आहे, अग्निशमन दल सुद्धा या ठिकाणी आहे। आपण आताही बघत असाल तर उल्हास नदीची पाणी पातळी बघता जवळपास खेळणी काही प्रमाणात पाण्याखाली आहेतच, या व्यतिरिक्त पायऱ्या सुद्धा ज्या आहेत उल्हास नदीच्या त्या सुद्धा बुडालेल्या आहेत। आपण पोलीस प्रशासन सुद्धा वारंवार नागरिकांना सूचित करतंय नवीन पुलावर किंवा उल्हास नदी शेजारी गर्दी करू नका, उल्हास नदीवर गर्दी करू नका अशा सूचना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत। सकाळीचं चित्र जर आपण बघितलं तर सकाळच्या दरम्यान एकंदरीत उल्हास नदीची खेळणी बऱ्यापैकी पाण्याखाली गेली होती, हे आपण सकाळचं चित्र बघतोय। सकाळी आपण बघितलं तर बऱ्यापैकी खेळणी जी आहेत ती पाण्याखाली गेली होती। पोलीस प्रशासन उल्हास नदीवर कोणीही थांबू नये यासाठी थांबू नये यासाठी सूचित करतायत आणि त्यामुळे बदलापूरकरांनो एकंदरीत जर तुम्ही उल्हास नदीवर येण्याचा विचार करत असाल तर पोलीस प्रशासनही आता सज्ज आहे। नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि पुन्हा एकदा पुराचा धोका वाढला आहे। काही वेळापूर्वी मी म्हटलं की चिंतेची बाब आहे, बदलापुरात हवा तसा पाऊस झाला नाही तरी सुद्धा उल्हास नदीची ही परिस्थिती का आहे
तर एकंदरीत अंबरनाथ पासून ते ही उल्हास नदी जी आहे ती वाहत बदलापुरात येते आणि साईडला वाहत उल्हास नदी जी आहे ती बदलापूर शहरामध्ये येते आणि शहरातून ही नदी अनेक नद्यांना जाऊन अनेक शहरातील नद्यांना जाऊन मिळत असते आणि त्यामुळे ज्यावेळी त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो त्याचा प्रवाह जो आहे तो बदलापूर शहरात सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आणि पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळते. आता अग्निशमन दल पोलीस प्रशासन सज्ज आहे. तुम्ही सुद्धा घराबाहेर पडताना सोसाट्याचा वारा काही प्रमाणात सुरू आहे, पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे घरीच राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून आज जरी सुट्टीचा दिवस असला तरी सुद्धा केलं जात आहे. या संदर्भातले जे काही यापुढचे अपडेट असतील आपण घेत राहू. तुर्तास थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.